नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। स्त्री पुरुष वंध्यत्व, यशस्वी आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरेजी। सगळ्यात आधी आपण डॉक्टरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। खूप खूप स्वागत आहे आपलं। यानंतर चला आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते। वैद्य विनेश नगरे हे स्त्री रोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्री रोग ही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेले आहे। गेली 25 वर्ष ते पुणे आणि मुंबई इथं रुग्णांना सेवा सुद्धा प्रदान करतायत। स्त्रियांमधील विविध समस्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत। तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत सुद्धा ते सतत संशोधन करत असतात। स्त्रियांमधील वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधील वंध्यत्वाच्या विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दल सतत ते संशोधन करत असतात। प्रथम IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करून सुद्धा यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वीपणे मार्गदर्शन केलेले आहे। फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक रुग्णांना सुद्धा त्यांनी उपचार दिलेले आहेत, यशस्वी मार्गदर्शन केलेलं आहे। अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तरबस्ती या विशेष पंचकर्मात त्यांनी प्रावीण्य सुद्धा मिळवलेले आहे। पुण्यामध्ये सदाशिवपेठ, उंडरी, भोसरी याशिवाय पिंपळे सौदागर, मुंबई इथं दादर पश्चिम तर नवी मुंबई इथं पनवेल आणि कामोठे या दोन्ही ठिकाणी डॉक्टर नगरे यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकता। यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। चला तर मग आजच्या चर्चेकडे वळणार आहोत। PCODची समस्या ही खरं तर तरुण मुली आणि विवाहित महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते। यावरच डॉक्टरांना सगळ्यात आधी प्रश्न मला विचारायचा आहे की आयुर्वेदामध्ये नेमका याचा कसा विचार केला जातो आणि उपचार कसे असतात, काही तुम्ही अनुभव सांगू शकाल का? कसं श्वेताताई, बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा अतिशय कॉमन झाला आहे असं मानलं जातं। याचं कारण बेसिकमध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत। आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे शुक्रम सौम्यम आर्तवम आग्नेयम, स्त्रीबीज हे अग्निस्वरूप असलं पाहिजे। मग हा अग्नी सतत प्रवाहित असला पाहिजे आणि तो प्रवाहित असला तर ती ऊर्जा बीजांड निर्माण करायला उपयोगी पडते। आणि अजून एक जो श्लोक सांगितला त्यामध्ये सांगितलं आहे सूक्ष्म केश प्रतिकाशा, केसासारख्या रक्तवाहिन्या असतात त्या बीजे रक्तवाह शिरा बीजापर्यंत रक्त वाहून नेतात। गर्भाशयम पूरयंती, गर्भाशयाला पाझर फोडल्यासारख्या पोहोचवतात आणि मगच मासात बीजाय कल्पते, महिन्याने बीज तयार होतं। आता ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला कॅपिलरी ॲक्शन व्हायला पाहिजे, पण हे अनेक स्त्रियांमध्ये मुलींमध्ये होत नाही। याचं कारण आता लाईफस्टाईल बदलली आहे। धावपळ दगदग यामध्ये शरीरावर खूप ताण येतो आणि त्यानंतर आपण एका जागी बसून असतो, ऑफिसमध्ये बसून, कॉलेजमध्ये बसून, घरी बसून, खूप कामं उरली नाहीत, यांत्रिकीकरण फार झालं आहे। यातनं अग्नियता, अग्नी नीट राहिला नाही कारण आपलं जेवण वेळेवर नसतं, जे खाऊ ते पोषक असेल की नाही शंका असते, झोप वेळेवर नसते, उठणं वेळेवर नसतं, व्यायाम तर अजिबातच नसतो। या सगळ्या गोष्टींमुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा कॉमन व्हायला लागलेला आहे। आणि मग हा ताण घालवायचा कसा यासंबंधीच्या गोष्टी, याचे सल्ले सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला पेशंटला द्यावे लागतात। हे जर दिले आणि त्याला अनुषंगाने थोडीफार ट्रीटमेंट दिली तर पॉलिसिस्टिक ओव्हरी कॅन नॉट बी क्युअर्ड असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे, पण तरीही तो बऱ्यापैकी बरा होऊ शकतो। मासिक पाळी जी अनियमित झालेली असते ती नियमित होऊ शकते। पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे बऱ्याच मुलींना मासिक पाळी अनियमित होणं, वजन वाढणं, डोक्यावरचे केस गळणं, अनावश्यक केसांची लव दिसणं, मूड स्विंग अशा अनेक गोष्टी दिसतात। आणि ह्या जर ठराविक पद्धतीने ट्रीटमेंट केली आयुर्वेदामध्ये, आयुर्वेदानुसार आयुः वेदहा, आयुष्याचं ज्ञान सम्यक जाणून त्या मुलीचं ज्ञान जे काही आयुष्याचं आहे ते जाणून घ्यायला लागतं आणि मग तशी ट्रीटमेंट केली की खूप चांगला फायदा होतो। एक टेस्टिमोनियल मी तुम्हाला दाखवतो, ज्या मुलीचा अनुभव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। लग्नाआधी PCOD झाले होते। मी ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोन्हीची ट्रीटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही। मी डॉक्टर विनेश नगरे यांच्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली PCODसाठी आणि सरांना भेटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटले। सर खूप छान काउन्सिलिंग करतात। आज मी लग्नानंतर 6 महिन्यातच कन्सिव्ह केले आणि आज माझं बाळ 2 वर्षांचं आहे आणि हेल्दी आहे। थँक्यू। आता ही जी मुलगी आहे ती पुण्याच्या परिसरातनं शिकायला पुण्यात यायची, अत्यंत कष्टाळू, हुशार, इंजिनिअरिंग करत होती। खरं गावाकडची मुलगी इंजिनिअरिंग करणं हे सगळे कष्ट ती करताना ताण खूप पडायचा, स्वतःला वेळ अजिबात मिळायचं नाही। मग तिचं आम्ही दिवसाचं आणि रात्रीचं रिशेड्युलिंग केलं। रात्रीचं का हे लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलींचं रात्री सबमिशन पूर्ण करण्याचं खूप मोठं काम असतं। बरोबर। मी तिला सांगितलं रात्री लवकर झोप, पहाटे लवकर उठ, म्हणजे दिवसभराचा ताण आधीच हलका होईल, डोकं शांत होईल, सकाळी उठल्यावर फ्रेश असतील। हे सगळं असल्यामुळे तिला पुढे ऊर्जा खूप मिळाली, दिवसाची सुरुवात खूप छान होत गेली, तिचं PCOD खूप कमी होत गेलं कारण ताण कमी झाला।
लक्षात ठेवा, अभ्यासाचं ताण, जाणं येणं, खाणं पिणं सगळं तिचं बिघडलेलं होतं. तिला वाटायचं हे पूर्ण होणार की नाही, पण ते झालं. त्यानंतर तिचं लग्न झालं आणि प्रेग्नन्सी सहजपणे राहिली, कारण PCODचं ताण कमी करण्यासाठी योग्य दिशेने ट्रीटमेंट झाली होती. नक्कीच. आणि गर्भधारणे संदर्भामध्ये गेल्या 25 वर्षाचा तुमचा अनुभव आहे की आयुर्वेदिक चिकित्सा तुम्ही करता, यशस्वीपणे चिकित्सा अनेकांची केलेली आहे. याशिवाय पंचकर्मामध्ये सुद्धा तुमचा हातखंड आहे. तर एक या अनुषंगाने एक काही रुग्णांचे तुम्ही अनुभव आम्हाला सांगू शकता का, की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मार्गदर्शन मिळेल? निश्चितच. शेताताई, एंडोमेट्रियोसिस हा अतिशय कठीण असा आजार सांगितलेला आहे. एंडोमेट्रियोसिस गर्भाशयाच्या अस्तराचा आजार असतो. यामध्ये पेशंटला पाळी दरम्यान खूप वेदना होतात, पाळीनंतरही महिनाभर पोटात वेदना असू शकतात. एंडोमेट्रियोसिसचा आजार पसरल्यामुळे बीजांडकोशात गाठी होतात, त्याला एंडोमेट्रियोटिक ओव्हरियन सिस्ट म्हणतात. पोटात चिटकाचिटकी होते, सगळं पोट गच्च होऊन जातं. लॅप्रोस्कोपी केल्यानंतर ते ॲडिजन सोडताना खूप अवघड जातं आणि अशा पेशंटला IVF करायला सांगण्याचं प्रमाण खूप आहे, पण IVF करूनही यश मिळत नाही. एका पेशंटचा अनुभव तुम्हाला दाखवतो, मग ती केस मी तुम्हाला सांगतो. मला एंडोमेट्रियोसिस झालं होतं. मी डॉक्टर विनेश नगरे यांच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि मला लगेच रिझल्ट भेटला. 2 महिन्यात मी कन्सीव्ह केलं आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी ॲलोपॅथिकसोबत आयुर्वेदिक औषधं घेत होती विनेश नगरेंची, आणि ज्यामुळे मला खूप हेल्प झाली आणि मला 9 महिन्यांनंतर बाळ झालं आणि आज तो 9 महिन्यांचा आहे आणि खूप छान आणि ठणठणीत. सो येस, आयुर्वेदा इज ग्रेट. आय टोटली सपोर्ट इट. आता ही जी पेशंट आहे, हिला एंडोमेट्रियोसिस असल्यामुळे IVF करायला सांगितलेलं होतं. स्वतः CA, स्वतः अनेक गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह, पण ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू ताण तिला यायला लागला आणि डॉक्टरांच्या IVF सांगितलं तेव्हा ती अजून त्रासली की अरे काय करायचं, हे कसं शक्य आहे. म्हणजे स्वतःचं प्रॅक्टिस प्लस घर आणि प्लस प्रेग्नन्सी कसं प्लॅन करायचं. मग तिला आम्ही ते रिशेड्युलिंग करून दिलं, पंचकर्म ॲडवाईस केलं. अगदी 3ऱ्या महिन्यात पेशंट प्रेग्नंट झाली. तिला सांगितलं होतं IVF केल्याशिवाय पर्याय नाही, पण असं न होता एंडोमेट्रियोसिसमध्ये IVF न करता प्रेग्नन्सी मिळाली. आज तिचं बाळ अतिशय हेल्दी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पेशंटने संपूर्ण 9 महिन्यात आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो केली होती. म्हणजे गर्भधारणेमध्ये गर्भसंस्कार आपण जे म्हणतो, आपण आधी बीज संस्कार केला, त्यामुळे बीज उत्तम झालं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि त्यानंतर गर्भसंस्कार, गर्भामध्ये जी काही ट्रीटमेंट लागते 9 महिन्याची ती सगळी त्यांनी फॉलो केली. तर पेशंटला स्वतःला डिलिव्हरी होताना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्याच्यानंतर बाळ अतिशय हेल्दी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या याचं कारण आयुर्वेदाचं जे पारंपरिक ज्ञान आहे ते शास्त्रशुद्ध आहे, हे लक्षात ठेवा. त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. आणि अशा 2 रुग्णांच्या आम्ही प्रतिक्रिया आत्ताच पाहिल्या की त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद होता, बोलण्यामध्ये त्या एक वेगळंच तेज होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. साधारणपणे IVF सारख्या सिच्युएशनमध्ये ट्यूबल ब्लॉकमुळे सुद्धा अनेकांना सांगितलं जातं IVF करायला. तर अशा वेळी मग तुम्ही काय सांगाल? मग अशा पेशंट्सनी नेमकं तुमच्याकडे आलं तर कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार केले जातील? बेसिकली ट्यूबल ब्लॉक जेव्हा होतो तेव्हा मेन प्रॉब्लेम असा असतो की तिथली लवचिकता गेलेली असते. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, मांसात त्वचा षट्च, आपण जी ही स्किन पाहतो तशीच प्रत्येक अवयवाच्या आतमध्ये पण स्किन टाईप स्ट्रक्चर असतं आणि मांसधातूमध्ये जर दोष निर्माण झाला तर ट्यूबल ब्लॉक होतात. प्लस युरिनरी इन्फेक्शन्स, वजानल इन्फेक्शन्स, पोटातले काही अपेंडिक्ससारखे काही ऑपरेशनच्या वेळेस जाणारं इन्फेक्शन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ट्यूबल ब्लॉक होऊ शकतो. TBमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये उपचार करताना मात्र मांसात त्वचा षट्च हाच न्याय लावावा लागतो आणि मग त्यावेळेस बस्ती, उत्तर बस्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं उदरधारा नावाचा एक उपचार आहे, तो जर केला तर ट्यूबल ब्लॉक निघतात. आमचे गेल्या अनेक महिन्यात असे पेशंट आहेत की जे ट्यूबल ब्लॉक 3 ते 4 महिन्यात निघाला. एक पेशंटचा किस्सा सांगतो. स्वतः डॉक्टर आहे पेशंट, एका गायनेकोलॉजिस्टकडे कामाला होती. तिचं लॅप्रोस्कोपी केलं गेलं ट्यूबल ब्लॉकसाठी, कॅन्युलेशन करण्याचा प्रयत्न केला, कॅन्युलेशन सक्सेसफुल झालं नाही. मग तिला सांगितलं की याच्या पुढे खरं म्हणजे उपचार उपलब्ध नाही, आता IVF करण्याशिवाय पर्याय नाही, दोन्ही ट्यूब ब्लॉक आहेत. त्या पेशंटची एक मैत्रीण आमच्याकडे ट्रीटमेंट घेत होती म्हणून ती आली. म्हटलं आपण प्रयत्न करून पाहू, कदाचित वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, पण थोडं थांबायची तयारी असेल तर नक्की थांबा, आपण पुढे जाऊयात. पेशंटने उपचार सुरू केल्या पहिल्यांदा पंचकर्म सुरू केलं. पंचकर्म करून घेतल्यानंतर त्याच वेळेस उदरधारा केली. स्ट्रेस लेवल खूप वाढलेली असल्यामुळे त्याच वेळेस शिरोधारा करून घेतली आणि त्याच्यानंतर उत्तरबस्ती केला. तो हार्डली एकदाच केला. 3 दिवस मंजिष्ठादित तेलाचा उत्तरबस्ती होता, 3 दिवस यष्टी तेल. ज्येष्ठमध्ये आपण रोपण कधी कधी खोकला आला की वापरतो, हे संपूर्ण शरीरात कुठेही वापरता येतं. यष्टी तेलाचं उत्तरबस्ती केल्यानंतर 4थ्या महिन्यात पेशंटला नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. आमच्या दृष्टीने नाही, त्या पेशंटच्या दृष्टीने देखील हा धक्का होता, कारण 4थ्या महिन्यात ट्यूबल ब्लॉक आहे, IVF सांगितलेलं, पेशंट प्रेग्नंट राहणार नाही. असं असताना 4 महिन्यात ही पेशंट सगळं व्यवस्थित झालं. याचं कारण
पेशंटनी सांगितलेले सगळे नियम, पंचकर्म, उत्तरबस्ती, उदरधारा, शिरोधारा जसं सांगितलं तसं ऐकलं होतं. शास्त्रशुद्ध उपचार झाल्यामुळे पेशंट 4थ्या महिन्यात प्रेग्नंट झाली, बाळाचं डिलिव्हरी झालेलं आहे आणि ती पेशंट अत्यंत सुदृढ आहे. नाही, आणि नक्कीच कुठलाही स्त्रियांशी संबंधित असले कुठल्याही ज्या काही समस्या असतील म्हटलं त्याचं प्रत्येकाचं उत्तर हे आयुर्वेदामध्ये आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही आयुर्वेद चिकित्सा सुद्धा करताय, उपचार करताय. तर आणखीन सुद्धा आपण डॉक्टर विनेश नगरे यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत कशा पद्धतीने हे उपचार आहेत. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. स्त्री पुरुष वंध्यत्व आणि त्यावरील यशस्वी आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार याविषयी आपण जाणून घेतोय. स्त्रीरोग तज्ज्ञ विनेश नगरे जी आपल्याला मार्गदर्शन करतायत. पीसीओडी बद्दल विशेषतः आपण बोलत होतो की खरं तर ही समस्या गंभीर होत चालली आणि दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये हे प्रमाण सुद्धा वाढते. म्हणजे अनेक मुलींची तर लग्न सुद्धा होत नाहीयेत. ज्यांची लग्न झाली त्यांना पीसीओडीमुळे गर्भधारणेला प्रॉब्लेम येतो. तर अशा साधारण परिस्थितीमध्ये तुम्ही काय सांगणार? यशस्वी आयुर्वेद उपचार केल्यानंतर कशा पद्धतीने गर्भधारणा होऊ शकते? काही अनुभव असतील तर ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. निश्चित एक टेस्टिमोनियल मी दाखवतो. कडे PCOD साठी गेली होती 2012 साली आणि तेव्हा माझं 6 मंथ्समध्ये PCOD क्लिअर पण झालं. जे काय हॉर्मोनल इम्बॅलन्स होते तेही झालं बरं. नंतर मला 2 मुलं पण आहेत आता, एक 6 वर्षाचा, एक 1 वर्षाचा. मी डॉक्टर नगरेंकडेच प्रेग्नन्सीमध्ये पण मेडिकेशन्स घेतलेले आणि दोन्हीही माझे नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत. सो बेसिकली PCOD असताना ट्रीटमेंट घेतल्याशिवाय प्रेग्नन्सी राहणार नाही असं सांगितलं जातं. तर या मुलीमध्ये आम्ही सुरुवातीला ट्रीटमेंट दिल्यानंतर PCOD क्लिअर झालं. त्यानंतर चान्स घ्यायला सांगितला. प्रेग्नन्सीसाठी औषध दिलेलं नव्हतं, सहजपणे प्रेग्नन्सी राहिली. नेक्स्ट टाईम तिने विचारलं, डॉक्टर आता यावेळेस काय आवश्यकता आहे का? म्हटलं काहीच नाही, तुला नियम कळाले ना, सामान्य जगणं कसं असायला हवं आणि ते चैतन्यपूर्ण असायला हवं. मी अनेक PCODच्या पेशंटला सांगतो, PCOD म्हणजे का आळसाचा आजार आहे. तो फक्त शरीराचा नाही, मनाचा आळस आहे. न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे आपल्याला बोलायला फार कमी मिळतं. मग सगळ्यात मुख्य अडचण काय? मुलींना मुलांपेक्षा 5 पट बोलायला लागतं. ते बोलायला मिळालं नाही, मन मोकळं झालं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी अडकतात, मन कुडतं, शरीर देखील इतर गोष्टीमुळे कुडतं आणि मग चालना न मिळाल्यामुळे बीजांडाची निर्मिती चांगली होत नाही. याला चालना देणं गरजेचं आहे. मग यासाठी आम्ही बेसिकली स्वतः काय करतो, मी स्वतः रोज जे लाईफस्टाईल फॉलो करतो, रात्री 10ला झोपायचं, 5:30ला उठायचं, उत्तम व्यायाम करायचा, जेवण वेळेवर करायचं, याच गोष्टी पेशंटला मी करून मग सांगतो. त्यामुळे त्या शब्दांमध्ये वजन असतं. पेशंट करतोय की नाही मला कळतं आणि ह्यातनं पेशंटचा फॉलोअप नीट झाला तर खूप चांगले अनुभव मिळतात. एक अजून अनुभव तुम्हाला दाखवतो. मी गेली 3-4 वर्षापासून सरांना ओळखते. मला 3.5 वर्षाचा एक मुलगा आहे आणि तो होण्यापूर्वी मी एक शरीरशुद्धी करावी म्हणून आम्ही सरांकडे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की मला PCODचा त्रास आहे. पण सरांनी कधीही त्या आजाराचा खूप मोठा बाऊ केला नाही आणि योग्य ट्रीटमेंट मला मिळाली. सरांच्या इथे मी पंचकर्म, उत्तरबस्ती या ट्रीटमेंट्स घेतल्या. सरांचा सपोर्टिव्ह स्टाफसुद्धा खूप छान आहे आणि खूप छान समजून सगळ्या गोष्टी त्यांनी मला व्यवस्थित अगदी समजून सांगितल्या. आणि सरांच्या ट्रीटमेंटनंतर एक मुलगा झाला, गोंडस मुलगा. वजनही त्याचं जन्माच्या वेळी चांगलं होतं. डिलेवरी माझी नॉर्मल झाली आणि 9 महिन्याच्या कालावधीत पण मला कुठलाही त्रास झाला नाही. तेव्हासुद्धा सरांची औषधं मी घेतली आणि मला त्याचा खरंच खूप फायदा झाला. इवन डिलिव्हरीनंतर वजन वाढणे किंवा अशी कुठली गोष्ट माझ्या बाबतीत झाली नाही. लगेचच माझं वजन नॉर्मल लेवलला आलं आणि आता मला कुठलाही त्रास PCODचा सुद्धा आता म्हणजे जरी ट्रीटमेंट बंद झाली तरीही छोटे मोठे लाईफस्टाईल चेंजेस केल्यामुळे माझा तो त्रास आता पूर्णपणे बरा झालेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर अँड ऑल युअर टीम. थँक्यू. आता ह्या केसमध्ये बेसिकली कसं होतं, पेशंट आली ती शरीरशुद्धीसाठी, मासिक पाळी नियमित होती, पण तिच्या चेहऱ्याकडून बाकीच्या गोष्टी बघून असं लक्षात आलं की ही PCOSची साईन दिसत आहेत. त्यांना म्हटलं ताई शरीरशुद्धी करण्यापूर्वी एक सोनोग्राफी करून घेऊ. फॉलिक्युलर स्टडी केला तर कळलं अनओव्युलेटरी सायकल आहे. ते बऱ्याच बायकांना किंवा मुलींना पाळी नियमित असते पण ओव्युलेशन होत नसतं आणि त्याच्यामुळे सौंदर्य समस्या निर्माण होतात. बरोबर. या पेशंटमध्ये सेम तसंच झालं. ओव्युलेशन स्टडी केल्यावर पेशंटला धक्का होता की अरे PCOS आलं कसं, तर मग आता काय करूयात.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल करून दिले, पंचकर्म करून घेतलं आणि काही औषध दिल्यानंतर सहजपणे प्रेग्नन्सी राहिली. कारण तशी पाळी नियमित होती. लक्षणात्मक फक्त गोष्टी होत्या, रचनात्मक दिसत नव्हतं फारसं. रचनात्मक म्हणजे सोनोग्राफी केल्यावर ओव्हरीला सूज दिसत नाही, पण ओव्ह्युलेशन स्टडी केल्यानंतर ओव्ह्युलेशन होत नाही. बरोबर. अगदी साधं सोपं. मग याच्यामुळे ह्या गोष्टींचं डायग्नोसिस नीट झालं, म्हणून ही पेशंट लवकर आपल्याला ट्रीट करता आली. नाही, नक्कीच हे पीसीओडीच्या केसेसबद्दल झालं, पण बऱ्याचदा IVF पुरुषांच्या बीजदोषामुळे सुद्धा सांगितलं जातं. तर अशा साधारण परिस्थितीमध्ये आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने यशस्वी उपचार आहेत? बेसिकली मी सुरुवातीला एक श्लोक सांगितला, त्यामध्ये सांगितलं होतं शुक्रम सौम्यम आर्तम आग्नेयम. पुरुषांचं शुक्र हे सौम्य असावं लागतं, ना की थंड ना की गरम. मग अशा वेळेस शुक्राची उष्णता अधिक वाढायला लागली, अति दगदग, धावपळ, व्यसनं, चहा कॉफी, इतर गोष्टीमुळे, मानसिक ताणामुळे, तर अशामुळे शुक्रजंतूंच्या संख्येवर, शुक्रजंतूंच्या हालचालीवर, क्षमतेवर आणि रचनेमध्ये प्रॉब्लेम येतो. ऑलिगोस्पर्मिया, टेरेटोस्पर्मिया, अस्थेनोझोस्पर्मिया, अझोस्पर्मिया देखील दिसायला लागतो. अशा वेळेस त्याच्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. एक केस सांगतो. 0.1 मिलियन स्पर्म काउंट होता. पेशंटला स्पर्म डोनर घेऊन IVF करायला सांगितलेलं होतं. 100% इमोटाईल स्पर्म्स. लाईफस्टाईल बघितल्यानंतर लक्षात आलं की जागरण, ताण, धावपळ ह्याच्यामुळे सगळ्या शरीरावर परिणाम झाला होता आणि त्याच्यामुळे स्क्रोटल फायब्रोसिस दिसलं होतं सोनोग्राफीमध्ये. मग या सगळ्या गोष्टींमध्ये स्थानिक तेल लावायला दिलं, उत्तर बस्ती वमन करून घ्यायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काउंट 0.1चा 36 मिलियनपर्यंत पोहोचला. साधारणपणे 1.5 वर्ष ट्रीटमेंट चालली, पण त्या पेशंटच्या मिसेसला त्यानंतर नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. डोनर घ्यावा लागला नाही, IVF करावा लागलं नाही. त्यामुळे ज्यांना डोनर घ्यावा लागतो अशा पेशंटला आम्ही नेहमी सांगतो, डोनर घ्यावा लागू नये इथपर्यंत आपण आणून ठेवू. हा पहिला उपाय. तिथंपर्यंत आणल्यानंतर नॅचरल प्रेग्नन्सी ट्राय करू. कारण ह्या दोन्ही गोष्टी आपण जितक्या पॉझिटिव्ह करू तितकंच आपण सहजपणे पुढे जाऊ शकतो. नाही, नक्कीच या आयुर्वेदिक उपचारानंतर, पंचकर्मानंतर मात्र मग रुग्णांचं आयुष्य कसं बदलतं, काही तुम्ही अनुभव सांगू शकाल का? बेसिकली पंचकर्म उत्तरबस्ती केल्यानंतर पेशंटच्या शरीरात पूर्णपणे बदल होतात. त्याचं कारण आर्तोम आग्नेयम असं मगाशी मी सांगितलं. आग्नेय म्हणजे अग्नी नॉर्मल पाहिजे, अक्लमटायझेशन. अगदी साधं सोपं सांगतो. पेशंटने आम्हाला सांगितलेला किस्सा आहे की डॉक्टर, मला पूर्वी असं नुसतं बसलं तरी खूप थंडी वाजायची, सारखा फॅन लावला की बरं वाटायचं, म्हणजे उलटं बरं का, असलं की थंडी वाजायची आणि फॅन लावलं की गरम व्हायचं. याचा अर्थ शरीर वेगळ्या प्रकारे काम करत होतं. पंचकर्म उत्तरबस्ती केल्यानंतर शरीराचं क्लायमेट जितकं नॉर्मल होत गेलं, उष्णता, अग्नी प्राकृत होत गेला, त्यानंतर ही लक्षणं पेशंटची कमी होत गेली. एक डर्मॉइड सिस्टची केस होती माझ्याकडे, जिच्यामध्ये डर्मॉइड सिस्ट झाल्यानंतर प्रेग्नन्सी जवळपास अशक्यप्राय मानली जाते. पण असं असताना या पेशंटमध्ये हळूहळू शरीराचं अक्लमेडेशन केल्यानंतर डर्मॉइड सिस्ट पूर्णपणे डिझॉल्व्ह झाला. डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रेग्नन्सी नॅचरली राहिली. आता ती पेशंट डिलिव्हरी झालेली आहे. पेशंटला ऑलरेडी कोलायटिस होता, डर्मॉइड सिस्ट, PCOD तर खूप आधी होतंच, पण हे सगळं कन्व्हर्ट होत गेलं आणि त्यामुळे गुंतागुंत जास्त वाढली होती. लक्षात ठेवा, गुंतागुंत जितकी जास्त असेल तितकं तुम्हाला लक्षपूर्वक ट्रीटमेंट करावी लागते. पंचकर्मामध्ये शोधन, शमन आणि बृहण, बस्ती करतानाच या तीनही कन्सेप्ट लॉन्च करायला लागतात. त्याचबरोबर उत्तरबस्ती करताना देखील काळजी घ्यावी लागते. शोधन, शमन, बृहण ताकद देणारे बस्ती देखील करता येतात आणि याने PCOD, युटेरिन फायब्रॉइड, लो AMH, टिबल ब्लॉक याचा देखील अत्यंत चांगला उपचार करता येतो. तुम्ही सर आत्ताच उत्तर बस्तीचा उल्लेख केला होता. खरं तर या ट्रीटमेंटविषयी थोडं विस्तृत जाणून घ्यायचं आहे. निश्चित श्वेता, उत्तरबस्तीबद्दल सांगण्यापूर्वी एक मी तुम्हाला अनुभव मुद्दाम दाखवतो, मग आपण त्याबद्दल बोलूयात. माझी 2018 साली डॉक्टर विनेश सरांकडे ट्रीटमेंट सुरू झाली. त्याआधी मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू केली होती. बाळासाठी प्रयत्न चालू होते, परंतु त्यामध्ये खूप काही यश आले नाही. त्यामुळे मी डॉक्टर विनेश सरांकडे आले. तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू झाली. सर जसे सांगत होते तसं मी त्यांना फॉलो करत होते आणि छान वाटलं म्हणजे त्यांच्याकडे. 2018 साली ट्रीटमेंट चालू केली, थोडे पेशन्स ठेवले. 2020 साली मला खूप सुंदर छानशी मुलगी झाली. आता ती 2 वर्षाची आहे, सुदृढ आहे, छान आहे आणि ती घरात आल्यामुळे आम्ही सुद्धा खूप छान आहोत, आनंदी आहोत. बेसिकली ते कसं असतं, या पेशंटमध्ये आपण बस्ती उत्तरबस्ती सगळं करून घेतलं होतं. पेशंटचा मूळ प्रॉब्लेम होता मिस्ड अबॉर्शन 2-3 वेळा होऊन गेलं होतं. एकदा तर 6 महिने प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊन मग टिकली नव्हती. आयुर्वेदात सांगितलेलं आहे, गर्भोत्पादश्य धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्पतम. गर्भाचं उत्पादन करणे हे फक्त गर्भाशयाचं नाही, धातूंचं श्रेष्ठ काम आहे, पण ते क्रमाने होते, लक्षात ठेवा. आणि धारणात धातवहा, धारण करणे धातूंचं काम आहे. गर्भधारणा व्हायला पाहिजे. धारण करून 9 महिने टिकली तर खरं. त्यामुळे ज्या पेशंटचे
वारंवार ॲबॉर्शन होतात, 6 महिने 9 महिने होऊन सुद्धा बाळ टिकत नाही, अशा पेशंटला धारणक्षमता वाढवायचे उपचार करायला लागतात. जे उपचार 2-3 महिन्यात होत नाहीत. या पेशंटनी पेशन्स ठेवला, जवळपास 2 वर्ष वाट पाहिली. या पेशंटचं वय जास्त होतं. वय जास्त असल्यामुळे ट्रीटमेंट करताना सगळे सांगत होते की IVF करा, IVF करा, IVF करा. पेशंटनी त्याच्याऐवजी पेशन्स ठेवले, उपचार शांतपणे घेतले, नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. आता 2 वर्षाचं बाळ झालेलं आहे. उत्तरबस्ती करताना बेसिकली मी तुम्हाला असं सांगतो की उत्तरबस्ती करायला पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्याचं म्हणणं असतं की डॉक्टर उत्तरबस्ती लगेच सुरू करूयात. असं करता येत नाही. उत्तरबस्ती ही विशेष कर्माची गोष्ट आहे. संपूर्ण शरीराचं शोधन झाल्यानंतर शरीराचा सिग्नल नॉर्मल झाला, जसं मागाशी मी सांगितलं, गर्भाचं उत्पादन करणे धातूंचं श्रेष्ठ काम आहे. तर धातूची सारता, समता, संतुलन निर्माण करायला लागतं. हे संतुलन निर्माण झालं की मग शेवटी गर्भाशयाची क्षमता कमी पडते का, ती वाढवायची आहे. बीजांडाची क्षमता कमी पडते का, ती वाढवायची आहे. त्याला चालना द्यायची आहे. तर उत्तरबस्ती करावा. उत्तरबस्ती केल्यामुळे मात्र टिबल ब्लॉक, फायब्रॉईड, PCOD या सर्व गोष्टी खूप छान कमी होतात. गर्भाशयाचा अस्तर वाढत नाही म्हणून IVF करत नाही, अशा देखील पेशंटला उत्तरबस्तीने खूप चांगला फायदा होतो. नाही, नक्कीच. आता शेवटचा प्रश्न, अगदी 1 मिनिट उरलाय माझ्याकडे, की श्री माऊली विश्व आयुर्वेद इथं मात्र मग रुग्णांची निवासी सोय काही होऊ शकते का? निश्चितपणे गेल्या 1 वर्षापासून आपण पेशंटला पुण्यात राहण्याची सोय देतो. आपल्याच क्लिनिकच्या वरती आपण एक जागा घेतलेली जिथं राहायची सोय असते. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यासमोर सगळी पंचकर्म करता येतात. मगाशी मी जे उल्लेख केला, बस्तीबरोबर उदरधारा करायची आहे, शिरोधारा करायची आहे. एकत्रित पंचकर्म करताना अनेकदा बाहेरच्या सेंटरमध्ये जागा उपलब्ध नसते किंवा ते एकत्रित करण्याचं कौशल्य उपलब्ध नसतं. अशा वेळेस या सर्व रुग्णांची, अगदी मुंबई, बँगलोर या लांबचे पेशंट आपल्याकडे पुण्यात येतात, राहतात आणि पंचकर्म करून जातात. आपले फिमेल डॉक्टर त्याच्याकडे कायम लक्ष ठेवतात. त्यामुळे पेशंटची माझ्या डोळ्यासमोर ट्रीटमेंट खूप चांगली होऊन जाते. नाही, नक्कीच. खरं तर अशा पद्धतीने अनेक रुग्ण तुमच्याकडे येतच असतात. भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरनं सुद्धा अनेक रुग्ण खरं तर डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंटसाठी येत असतात. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने यशस्वी उपचार तुम्हाला व्हावे असं वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांना संपर्क साधा. धन्यवाद, इथे आलात तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. यानंतर साम संजीवनी वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.